तर हाय हॅलो सगळे कसे आहेत मजेत ना. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आज गुड मॉर्निंग सकाळी सकाळी व्हिडिओ काढा म्हटलं. आणि आवरलेलं आहे सगळं. दीदीला जायचं आहे स्कूलमध्ये. दीदीचं आवरलेलं आहे. तिला टिफिन होते पॅक करून दिला आहे. पण चहा अवकाळी ठेवला तिला म्हणलं थोडी ना चहा आणि खारी खाऊन जा. तर हे पाहिजे ना चहा अवकाळी ठेवलेलं आहे. तिचं काय करते बघू आवरले का नाही. मी आधी चहा ना दूध टाकते थांबा. शिवांशी झोपलेली आहे. तर आज आहे ना म्हणलं सकाळी सकाळी थोड्या संग गप्पा मारू. गार आता कमी व्हायला लागले थोडं थोडं. नाही तर सकाळी लय अवघड उठायचं. इथे ना चहा ठेवला. म्हणलं सकाळी तिला म्हणलं काही खाऊन जा तर काही खाऊन जात नाही. ती सकाळी सकाळी काय जेवण काही जात नाही. मग त्याच्या पप्पांना खाऱ्या आणल्या होत्या. म्हटलं चहा खारी तरी खाऊन जात जा. शाळेत कधी सोडते तर कधी नाही. जेवण करायला आपण थोडं खाल्लेलं असलं मग काही नाही. तर चला हा गीत आहे ना दीदीचं आवरलेलं आहे स्कूलचं. आणि मी पण आवरून दिलं तिला. ती म्हणली मला आहे ना मी थोडंसं खायचं आहे. तर म्हणलं खा. आणि गीता चहा पण दिला आहे तिला. तिला दूध आणि ती नाही जमत. तिला म्हणून दूध पेत जा रोज एक ग्लास. तर नाहीच पेत. आहे ना दीदी. काय होतं दूध प्यायला घाल लागत. आता पेपर येतील आहे ना फायनल पेपर. चला आता फायनल एक्झाम पण येते दीदीची. आणि त्यांची शाळेची ट्रिप पण जाणार आहे ना. कुठं जायची आणि पहिले कुठं म्हणले होते जायचं. तर पहिली त्यांनी सांगितलं होतं का आनंदपूर साहेब इकडच्या साईडला आहे चंदीगड साईडला. तर तिकडं घेऊन जाणार होते ते. पण त्यांचं काहीतरी नियोजन बदलले काहीतरी कॅन्सल झाले. तर त्यांनी ना दुसरं म्हणजे एखाद्या ट्रेनिंग सेंटरच्या ठिकाणी असं मुलांना घेऊन जायचं असं ठरवलेलं आहे. तर जाते ते तिथं घेऊन. शिवांशी झोपलेली इकडं पाठीमागं तुम्हाला दिसत असं. दीदीला सकाळी सकाळी शाळा असतील. आता थंडी कमी झाली आहे दीदी. पहिले लगे थंडी वाजायची जाताना दुकान ते राहायचं तवा. इकडे आहे ना पलीकडे आहे ना समोर आवाज येतोय ना. तर तिथे आहे ना माकडं आली. तर वरती टेरेसचा दरवाजा आहे ना शेजारच्याने नाही तर कोणतरी ना उघडा ठेवला असं ना. तर तिथून आले असतील ते. नाहीतर मग इथून मधून जे जातो ना आपण पायऱ्याने उतरून तिथून चढून आले असतील. तिथं आवाज येतोय बाहेर. आता कधी जातात काय माहिती. ते काय करते तर त्यांना जर असं हाकललं नाही तर काही जर केलं तर ते ना अंगोर धावून येतात. आणि इथं आहे ना एक दोन नाही इथं म्हणजे त्यांचं टोकच आहे. लहान मोठे किती कमी येतं. असं बाहेर जरी का बसायचं म्हणलं तरी पण असं कपड्याने ते खाली पाडून देते. तर सकाळी सकाळी थोडं खाऊन गेलं मग भूक बीक नाही लागत आहे का ना. ब्रेक होतो इथं करते ती नाश्ता. आणि मग आता ती गेल्याच्या नंतरच मला आवरावं लागतं. ती जवळ जात नाही ना तर मला बी काही सुचत नाही. तिचं व्यवस्थित सगळं आवरून दिलं का मग काही नाही. बूट पॉलिश करायची राहिली असते ना. तर चला दीदी करते नाश्ता. तोपर्यंत जायचं काय सवयीला मग. जायचं पप्पा जा म्हणले का.
जाऊ दे, का तिच्या पप्पा बोलले जाऊ दे, तर जा म्हणलं, थोडं बघायला बी भेटत आहे का नाही. अगं ते ना गॅलरीचा आवाज येतोय बाहेर, तिथं आलेली तर चला दिदी करते नाश्ता, तोपर्यंत मी ना तिचे स्कूलचे बुट ना पॉलिश करते. तिचे ना हे पण बॉटल पण भरायची राहिली, बॉटल भरते आणि बुट पॉलिश करते. तिची बॉटल भरून देते आणि तिचे शूज आहेत ना पॉलिश करायचे राहिले, तिचे आहेत ना रोजच्या रोज पॉलिश करून द्यावं लागत रोज. असे मातीचे त्याचे अजिबात दिसले नाही पाहिजे. जाऊ एवढी चेन लावू व्यवस्थित. तर मी तुम्हाला दाखवते की बूट कसे पॉलिश करते. हे बाकी बूट चे स्कूल शूज की पॉलिश आहे. आणि ब्रश, ही पॉलिश आहे ब्लॅक कलरची आणि हे ब्रश मी तुम्हाला दाखवते की अशी खोलून घ्यायची. ती आहे ना पॅक जर नाही बसली तरी ना वाळून जातं ती त्याच्या आतमधलं. तर पहिले दे ना हे कुठेच नाही पाया की अशी नुसते असे बिना पॉलिशचे असे साफ करून घ्यायचे पहिले, त्याच्यानंतर मग वरून पॉलिश लावायची. पाहत्या आवरलं की तू झालं खायचं. पाहत्या
तर हे पहा इथं बूट पॉलिश करून तयार येतं. धर की घालू. तर तिचे आहेत ना आता शाळेचं सगळं रेडी आवरून दिलेलं आहे. तर जाईल ती आता शाळेत. तर चला आता दीदीचं आहे ना आवरलेलं आहे. पण लास्ट आता आहे ना ती असेंब्ली आहे तिची स्कूलमध्ये काहीतरी, आणि हे ना संस्कृतचं काहीतरी घेतलेली आहे तिने. तर ती म्हणते मम्मी पाठ करून घे. तर म्हण चल. सुप्रभातम. अद्यतननिशब्दः शब्द द्रुम अर्थ पेड़ वाक्य द्रुम कष्टानि यच्छन्ति. वाक्य ते अर्थ द्रुम पेड़ हमें लकड़ियाँ देते हैं. पुन्हा वदामी. स्टेजवरती वरती गेलं ना असं नाही का, असं आहे ना वाटून नाही द्यायचं, कोणाकडे बघायचं नाही काय नाही का. आपण आहे ना वरती आलो स्टेजवर म्हणून असं जसं तुम्हाला म्हणून दाखवते पाठ केलं ना तसंच म्हणायचं. म्हण चल एकदा परत. सुप्रभात. अद्यतननिशब्दः शब्द द्रुम अर्थ पेड़ वाक्य द्रुम कष्टानि यच्छन्ति. अर्थ पेड़ हमें लकड़ियाँ देते हैं. पुन्हा वदामी. शब्द द्रुम अर्थ पेड़. धन्यवाद. आलं बरोबर. हे पहा की असं घेतलं आहे संस्कृतमधून. असेंब्लीमध्ये म्हणजे काहींना वर्ड्स देते तर काहींना अशी वाक्य देतात म्हणायला, काहींना न्यूज देते तर सकाळी असं घेत असतं. त्यांचं पण बरोबर आहे. सगळ्यांना स्टेजवरती आल्याच्या नंतर काहींना भीती वाटते तर ते काय त्यांच्या मनाने काही येत नाही. तर मग ते येत ना असं सगळ्यांना घेत येतं. असं ग्रुप तयार केलं तिने. आज ग्रुप उद्या ग्रुप, रोज वेगवेगळे आणि सगळ्यांना वेगवेगळ्या विषयाचं डेली देणार. म्हणजे असं एकाच विषयाचं नाही, एकाला सगळ्यांना बदलून विषय देतात. तर चला आता दीदी जाईन स्कूलमध्ये आणि तिचा आता टाईम झाला जाणारच आहे ती. मी आता आहे ना आवरून घेते. आता ते तिला डबा ती करून दिलं, ते भांड्याने तिची माशी झोपलेली आहे. आणि मी पण काय चहा आणते काय पेलेलं नाही अजून, घेतलं ती. तर चहा आणती पण पेते. आणि काय नाही आता हे गेलेली तर ड्युटीला, तोपर्यंत मी आवरून गेली. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.